हॅलो एव्हरीवन. आजचा विषय आहे मैत्री. मैत्रीतलं सुंदर नातं. आज मला शेअर करायला आवडेल एका मुलीचा अनुभव. तर ती मुलगी अमेरिकेत राहते. बरीच वर्ष झाली, 10-11 वर्ष झाली तिला तिथे राहून. आणि आपल्याला आता सगळ्यांनाच माहिती आहे की व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आपले. आता शाळेचे आहेत, कॉलेजमधले आहेत, प्रायमरीचे आहेत वेगळे. तसे निरनिराळे ग्रुप्स आहेत शाळेचे. आणि व्हॉट्सअपमुळे, सोशल मीडियामुळे आपण आता इतके जवळ आलेलो आहोत की जग फार आता लांब राहिलेलं नाही, कुठलीच कंट्री लांब राहिलेली नाही आहे, कारण आपलं कॉन्टॅक्ट होऊ शकतो आहे त्या व्यक्तींशी. तर असंच एका मुलीचा अनुभव आहे. 2 वर्षापूर्वी एका मुलीला तिच्या मित्रांनी कॉल केला, म्हणजे नंबर मिळाला म्हणून. तर त्यांनी विचारलं तिला, तिच्याशी छान चॅटिंग झालं आणि त्यांनी विचारलं की तुला आवडेल का, ग्रुप आपला असा बनला आहे तर तुला ॲड करू का. तर इतकी उत्साहात होती ती आणि तिने विचारलं ह्याचं काय झालं, हिचं काय झालं. त्याच्याशीच खूप गप्पा झाल्या आणि असं म्हणजे खूप उत्साह होता की काय काय झालं आहे. मी बऱ्याच वर्ष मिस केलं आणि कारण ती शिक्षणासाठीही बाहेर होती, लग्नही बाहेरच झालं तिचं. सो ती खूप उत्साहात होती. त्याच्यामुळे तिने ॲड करायला हो म्हणून सांगितलं. सगळ्यांची चौकशी केली आणि त्याने ॲडही केलं. आता सगळ्यांच्या छान गप्पा सुरू झाल्या. तिला अगदी सेंटर पॉईंटला घेऊन सगळे चिडवत होते, विचारत होते काय काय. बराच वर्षांचा हे होता, एकत्र सहवास होता. 10वीपर्यंत एकत्र शिकले होते लहानापासून आणि एका एरियात, एका शहरात राहत होते. आता सगळेजणं वेगवेगळ्या शहरात गेले होते, नोकरीनिमित्त गेले होते, व्यवसायानिमित्त गेले होते. पण खूप छान वाटलं. सगळ्या जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला आणि आठवणीने सगळे हसायचे, काही ना काहीतरी आठवलं की. या सगळ्या गोष्टींमध्ये तिचे दिवस खूप मजेत जात होते. तिला आता असं झालं होतं, सगळे म्हणायचे किती ग दूर जाऊन बसली आहेस, कधी येणार तू, आलीस की मात्र नक्की भेटूयात. काही मित्रमैत्रिणी बाहेर होते, पण ते काही निमित्ताने फक्त जायचे, व्यवसायाच्या स्थायिक नव्हते त्यांच्या ग्रुपमध्ये कोणी तिथे बाहेरच्या देशात. तर फायनली तो दिवस आला आणि तिने सांगितलं की मी आईवडिलांना आणि सासूसासऱ्यांना भेटायला आणि त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे म्हणून येते त्या निमित्ताने. तर सगळ्यांनी सांगितलं तू सगळं कर आणि तुझं संपलं की मात्र आपल्याला काही करून भेटायचं आहे, कारण आम्ही इथे इंडियात असूनही एकमेकांना भेटू शकत नाही आहे, तर तुझ्या निमित्ताने तरी भेटू. आणि असं झाल्यानंतर ती खूप उत्साहात होती. लव्ह बबल आला होता अगदी आतमध्ये आणि त्याला अक्षरशः त्या मैत्रीच्या लव्ह बबलला काही म्हणजे फुगत 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 चालला होता. तो कधी भेटते असं सगळं झालं होतं तिला. आता मात्र तो दिवस ठरला. डिनरला सगळेजण समहाऊ सगळ्यांनी असं कट टू कट की मला जमतं आहे असं करून दिवस ठरवला. डिनर ठरलं सगळ्यांचं आणि भेटले. इतकी धम्माल केली तिने सांगितलं. खूप जोक्स आणि खूप गप्पा, सगळ्यांच्या शॉर्ट अँड स्वीट सगळ्यांनी आपल्या आपल्या स्ट्रगल स्टोरीज सांगितल्या. काय झालं, कसं इतकी वर्ष कोण काय काय करतं आहे हे सगळ्यांनी शेअर केलं. सगळ्यांचं शिक्षण पुढचं, सगळ्याच गोष्टी. आणि सगळ्यांनी मुलांचे आपल्या फोटोज दाखवले, बायकांचे, कोणी नवऱ्यांचे, मुलं असतील तर मुलांचे. अशा सगळ्या शेअरिंग झाल्या सगळ्यांच्या आणि सगळेजण खूप हॅप्पी होते. आणि तिला असा अनुभव आला की परत आल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशीपासून तिला वेगळाच अनुभव आला. तिला काही चॅट्स असे यायला लागले, मेसेजेस यायला लागले, कोणी मित्राकडनं, मैत्रिणीकडनं की याच्याशी फार बोलू नको, हिच्याशी फार बोलू नको, फार क्लोज जाऊ नकोस, असे काहीतरी. आणि अनुभव त्यांचे ते सांगायला लागले. मला हिचा असा अनुभव आला, मला त्याचा तसा अनुभव आला आणि ते काही खरं नाही आहे वगैरे वगैरे. तर तिने तेच लिहिलं की अरे थोडेफार बदल होणं स्वभावामध्ये अगदी स्वाभाविक आहे. आता आपण त्या वयाचे नाही आहोत, कुठे 15-16 वर्षाचे आपण होतो किंवा लहानापासून आत्तापर्यंत चे दिवस ते फार वेगळे होते आपले. आत्ता आपले जे अनुभव आहेत किंवा एक्सपिरियन्स आहेत, आपले सगळे संसार आहेत सगळ्यांचे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, त्याचं खूप सारं एक बर्डन असतं, खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात त्यातल्या. तर स्वभाव बदलणं हे स्वाभाविक आहे. मग जर काही थोडंफार झालं असेल तर इट्स ओके ना. फार काही मेजर असेल त्याच्यामध्ये की कुठे फसवणूक होत असेल, कोणी कोणाशी खोटं बोलून काही स्कॅम असेल करत असेल कोणी, तर अशा गोष्टींमध्ये अलर्ट करणं अगदी स्वाभाविक आहे मैत्रीमध्ये आणि ते व्हायलाही पाहिजे. पण मग या गोष्टी का तुम्ही सांगताय? तुमचे अनुभव जे आहेत ते सांगून, म्हणजे काल जे आपण भेटलो आणि आज तुम्ही सगळे वेगळे सगळ्यांबद्दल सांगताय, हे खूप डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. काल आपण एकत्र होतो, कोणी कोणाला काही दाखवलं नाही फारसं. आणि मग ती खरंच खूप दुःखी होती. ती मला विचारताना हेच सांगत होती की का हे असं व्हावं मैत्रीमध्ये. आम्ही इतकं एन्जॉय केलं, इतका जीव तुटायचा एकमेकांसाठी की कोणी होमवर्कसुद्धा केला नसेल तेव्हा तर काही फोनही नव्हते, मोबाईल हातात नसायचे,
तरीसुद्धा आम्ही इतकं धडपड करायचो की बाहेर वर्गाच्या बसून केला नसेल तर त्याला मदत करणं, तिला मदत करणं आणि करून घेणं, जेणेकरून त्यांना बोलणी बसू नयेत टीचरकडनं म्हणून. एवढी मैत्री छान होती आमची आणि 10वीपर्यंत आम्ही एकमेकांना मदत केली आहे. सगळे चांगल्या मार्काने छान पास झालो टक्क्यांनी. मग आता कुठे गेली ती मैत्री? फक्त हसणं, खेळणं, जेवणं एवढंच राहिली. कालही मला थोडंसं जाणवत होतं, पण मला असं वाटलं मी एवढ्या वर्षांनी भेटले त्यामुळे मी फार लक्ष दिलं नाही. माझं लक्ष सगळ्यांच्या ह्याच्यावर होतं, जे काही स्टोरीज कोणी सांगत होतं, हसणं खेळणं. पण आज मात्र मी पूर्णपणे तुटून गेली आहे. मी जाताना या सगळ्या कटू आठवणी घेऊन जाणार आहे. जो माझा लव्ह बबल होता मैत्रीचा तो पूर्ण फुटलेला आहे इथे. आणि मी तिला एकच गोष्ट सांगितली, आता याचा पुढचा प्रवास मात्र तुला ठरवायचा आहे की तुला मैत्री तशी ठेवायची आहे का डिस्टन्स क्रिएट करायचा आहे, बाउंड्रीज क्रिएट करायच्या आहेत. मी सगळ्या गोष्टी तिच्याशी बोलले आणि या सहज गप्पा होत्या. पण त्याच्यातनं मला एक गोष्ट जाणवली की खरंच मैत्रीमध्ये या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत का? ती मुलगी तिचं ठरवेलच काय आहे ते, कारण मैत्रीमध्ये आपण पडणारे कोण नाही का? त्याचं नातं त्यांनी ठरवायचं असतं. आपण कितीही गाईड केलं किंवा सजेस्ट केलं तरी त्यांना किती निभावायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. पण माझा असा खूप एक महत्त्वाचा मुद्दा इथे मला असा मांडावासा वाटतो की जर तुम्हाला प्रत्येक माणूस प्रत्येकाशी वेगळं असतं, प्रत्येकाचं नातं प्रत्येकाशी वेगळं असतं, तर मला असं खूप वाटतं की जे काही गैरसमज निर्माण झालेत किंवा अनुभवाने सुद्धा काही गैरसमज निर्माण झालेलेही असतील, तर ते तिथल्या तिथे नको का मिटायला? बरं, आता ते मिटलेले नसतील तर ते स्प्रेड करणं अजून तिसऱ्याकडे हे खरंच गरजेचं आहे का? त्यांनी त्या माणसाची इमेज खराब होऊ शकते. कदाचित ती व्यक्ती तशी नसेल, त्या प्रसंगानुसार तसं घडलं असेल आणि नंतर तसंच राहिलं गेलं असेल. मला असं वाटतं जर तुम्हाला एखाद्या मित्राची, मैत्रिणीची आठवण आल्यानंतर जर चेहऱ्यावर सुंदर असं स्माईल येत असेल त्या सगळ्या आठवणींनी जुन्या, तर त्या व्यक्तीला, त्या मैत्रीला, त्या मित्राला, मैत्रिणीला नक्की पिंग करा, मेसेजेस करा, फोन करा हक्काने. सांगा की मी असं हर्ट झालो किंवा हर्ट झालेली आहे या तुझ्या वागण्याने, बोलण्याने. तर मला ना गैरसमज दूर करायचे आहेत आपल्यातले, कारण आपलं जे नातं आहे ते खूप सुंदर होतं तेव्हा आणि मला तसंच पुढे न्यायचं आहे. जर तुम्ही असं इनिशिएटिव्ह घेतलात तर करून तरी बघायला काही हरकत नाही. मी असं म्हणत नाही की कुठल्याही नात्याचा वॉरंटी घेऊन आपण आलेलो नाही आहोत तिथे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, इन्स्टेड ऑफ गैरसमज निर्माण करणं आणि या सगळ्या आपल्याला आलेल्या अनुभवांना पुढे स्प्रेड करणं आणि सगळ्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही का? तर या गोष्टींपेक्षा स्पष्टपणे बोला. आणि जर खरंच चेहऱ्यावर स्माईल येत असेल म्हणजे याचा अर्थ ती व्यक्ती कुठेतरी काहीतरी अडचणीत आहे असंही होऊ शकतं. तर त्या मित्राला, मैत्रिणीला विचारा, तुला काही अडचण आहे का? मला थोडं वियर्ड वाटलं, मला थोडी डिस्टर्ब वाटलीस तू किंवा वाटलास, तुला माझी काही गरज आहे का? मी तुला काही गाईड करू शकतो का? मदत करू शकतो का किंवा शकते का? तर या गोष्टींनी सुद्धा तुमची मैत्री पुन्हा जुळेल, गैरसमज सगळे दूर होतील. आणि नाही झाले तर निदान प्रयत्न केला आहे तुम्ही, या फिलिंगमध्ये तरी तुमचं मन शांत राहील, गिल्ट नसेल मनामध्ये. पुढे त्यांच्या वाटचालीसाठी मनापासून आठवण येईल तेव्हा प्रार्थना करा. त्याच्या पलीकडे आपल्या हातात काही नसतं. पण प्लीज माझी प्रार्थना आहे किंवा एक मनापासून विश आहे आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की गैरसमज एकमेकांबद्दल करून देणं, करवणं या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. त्या मैत्रीमध्ये होऊ नये, कुठल्याच नात्यामध्ये होऊ नये. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगाचा होईल. आणि जर तुमचे काही अनुभव असतील पर्सनल मैत्रीबद्दलचे किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल या नात्याबद्दल, तर नक्की तुम्ही मला पिंग करू शकता. पण हे नातं खरंच खूप बिलीव्ह मी सुंदर असतं आणि ते कायम असावं, तसं टिकावं ही माझी मनापासून तुमच्या सगळ्यांसाठी बेस्ट विशेस आहेत आणि प्रेयर आहे. तर ते नातं, सुंदर नातं मैत्रीचं असंच टिकवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात. कारण मैत्रीमध्ये खूप सारे सिक्रेट्स तुम्ही आणि मन मोकळं करण्याची आणि ते होल्ड ऑन करण्याची ताकद असते. एकमेकांना वेळ पडली तर रागाने असेल किंवा पुश करणं असेल, प्रेमाने असेल, सगळ्या भावना तिथे दाटलेल्या असतात. त्या सगळ्या हक्कांचा उपयोग करून त्या मैत्रीच्या नात्याने तुम्ही त्या व्यक्तीला पुश करू शकता. कुठल्याही वर्स्ट कंडिशनमधनं बाहेर काढण्याची ताकद या मैत्रीमध्ये असते असं मला मनापासून वाटतं. सो तुमचे मित्र जर दूर गेलेले असतील, मैत्रिणी दूर गेलेल्या असतील, तर प्रेमाने जवळ आणण्याचा, गैरसमज दूर करण्याचा नक्की प्रयत्न करा असं मला मनापासून वाटतं. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. सी यू सून.